का ते आंदोलन करणारे राज्यभरात? खरं म्हणजे मी त्या उद्धव ठाकरेच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, पण हे देतो मी तुमच्यासाठी. उद्धव ठाकरेवर काय अधिकार आहे हो? या देशात कोरोना आला होता ना, महाराष्ट्रात पण आला. महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने काय औषधं खरेदी केली? मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. औषधाच्या टेंडरमध्ये पैसे कोणी खाल्ले? अजून चौकशी चालू आहे, संपली नाही. अहो, लोकांच्या आजारपणाच्या औषधात पैसे खाणारा उद्धव हा भ्रष्टाचार शब्द बोलायला काय त्याला अधिकार आहे? तो काय आदित्य एन्व्हायरमेंटवर? बरं, उद्धवचा आणि आदित्यचा धंदा काय? कामधंदा, मर्सिडीज फिरवतात, हे फिरवतात. पैसा येतो कुठून? तो सामना किती चालतो कोण घेत पण नाही, तरी मध्ये नफ्यामध्ये असतो. हा नफा कसा काय दाखवतात इन्कम टॅक्सला? हे कोड आहे. त्यामुळे उद्धवने या भानगडीत दुसऱ्याचा भ्रष्टाचार वगैरे असं बोलणं जाऊ नये. ते जड शब्द आहे, अंगलट येईल. पण उद्धव ठाकरे असं आहे देखील बोलतात की किती संपायचा प्रयत्न केला ठाकरे घराणे संपवायला बसलो नाही आहे. उद्धव ठाकरेची शिवसेना संपवायला बसला. आम्ही सगळे ठाकरे, अनेक ठाकरे आमच्यात पण आहे ना. आम्हाला ठाकरे आडनावाशी काही नाही. बाळासाहेब आमचे होते, त्याच्यामुळे आम्ही निर्माण झालो. पण उद्धव ठाकरे प्रवृत्ती, विकृत प्रवृत्ती ही आता या राजकारणाला उपयुक्त नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याची जी शिवसेना राहिली थोडीशी आहे पुढे चिल्लर, ती पण संपली. राज ठाकरेंनी त्यांचा विरोध केला आहे. त्यांनी सांगितलं की मराठी विरोध गुजराती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तुम्ही कसं वाटतं? खरं म्हणजे राज ठाकरेंनी उलट जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयोग काहीतरी हेतूने मुंबईत आज नाही, ही मुंबई बहुरंगी झालेली आहे ना, बहुरंगी. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांचं योगदान आहे. हे जे काय उद्योग धंदे सगळं आले, बाजारपेठा, हे मराठी माणसांनी नाही निर्माण केले, अन्य जाती धर्माच्या लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे कोणी नुसतं पॉलिटिकली वाक्य फेकू नये प्रसिद्धीसाठी. आणि तुम्ही मंडळींनी पण कशाला प्रसिद्धी द्यावी? लोकहित, लोककल्याण, जनहिताचं काय, त्यालाच प्रसिद्ध द्यावी. अशा बातम्यांना बरं वाटतं. मी काहीतरी वाक्य निगेटिव्ह बोललो, मिळाली प्रसिद्धी. दहशतवादी आता पृथ्वीराज चव्हाण यांनी कळलं नाही. नाचणी दहशतवाद म्हणजे भगवा दहशतवादी नाही आहे, सनातनी जे आहेत ते दहशतवादी असं पृथ्वीराज चव्हाण यांनी. पृथ्वीराज चव्हाण खरं म्हणजे वादग्रस्त वाक्य करत नाही. आता त्यांच्या काँग्रेसवाल्यांनी त्यांना सांगितलं असेल काहीतरी असं वादग्रस्त करा, म्हणजे नाहीतरी तुमचं कोण काय छापत नाही, दाखवत नाही, त्या निमित्ताने तरी दाखवतील आणि होतील. आणि त्यामुळे ह्या वाक्याला काय अर्थ नाही आहे. हा देश आम्ही म्हणतो हिंदूंचा आहे, म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांनी जावं म्हणालो नाही. हा भारतचा मी नागरिक आहे असं समजणाऱ्याने इथे राहावं. आपल्या देशावर प्रेम करणाऱ्यांनी इथे राहावं. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.